महिला आरक्षण विधेयकासाठी एकत्र या. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं विरोधकांना आवाहन. तर 2023 ला महिला आरक्षण लागू का केलं नाही, राऊतांचा सवाल. जनगणनेशिवाय महिला आरक्षण लागू करणं अशक्य. विरोधकांनी येडा बनून पेढा खाणं बंद करावं. महिला आरक्षणावरून फडणवीसांचा विरोधकांना टोला. एका वर्षात 1 कोटी तरुणांना AI तंत्रज्ञान शिकवणार. देशातील विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देणार. पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. मंत्रालयातील शासकीय ध्वजारोहणाला ठाकरेंचे नेते मिलिंद नार्वेकरांची हजेरी. नार्वेकरांची महायुतीशी जवळीक वाढल्याची चर्चा. तर ध्वजारोहण भाजपचा नसून शासकीय सोहळा. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. ध्वजारोहणाचा मान मिळाला तसा पालकमंत्री पदाचाही मिळेल. मंत्री भरत गोगावले यांचं मिश्किल विधान. लवकरच पालकमंत्रीपद मिळेल, गोगावलेंना विश्वास. बीजेपीचं स्कूल ठीक करो अभियान. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत देशव्यापी मोहीम. शाळांची स्थिती सुधारण्यासाठी सीजेपी मैदानात. चाकण वाहतूक कोंडीच्या समस्येवर समिती स्थापन. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती. उद्योग तक्रार निवारण कक्ष स्थापनेचा निर्णय. शरद पवारांच्या मार्गदर्शनात चाकणमध्ये कंपन्या आल्या. उद्योगधंद्यांची अवस्था अत्यंत वाईट. लवकरच श्वेतपत्रिका आणणार, रोहित पवारांचं वक्तव्य. मुंबईच्या वाळकेश्वरमध्ये बंगला कोसळला. सततच्या पावसामुळे बंगला कोसळला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.